हाय सगळ्यांना. तर आता मी लागले स्वयंपाकाला बघा. म्हणलं थोडीशी रेसिपी तुम्हाला दाखवा मी काय करणार आहे, कशाची दाखवणार आहे ती पण, आणि खास करून कोणाला कोणासाठी ते पण दाखवते, तुम्हाला सांगते नंतर. तर बघा, भाजी मी केली रात्री, पण व्हिडिओ घेते आता. तर व्हिडिओ काय सुरुवातीपासून घेतला नव्हता, म्हणून मी आता सकाळनं थोडा मिसळून टाकते. नाहीतर म्हणतात रात्री पण हा ड्रेस, आता पण हा ड्रेस, पण तसं काय नाही आहे. आणि रात्री पण झोपाय उशीर लय झाला, मला 1 वाजली होती. त्याच्यामुळं आज काय झालं ते तुम्हाला पुढं सांगतेच बघा. आज मी करणार आहे बोकडाचं मटण. तर बघा, आता ह्यासाठी सगळं सामान घेतलंय. खोबरं घेतलंय भाजून, कोथिंबीर, लसूण पण घेतलाय, भरपूर घेतलाय लसूण. बघा हे सगळं लसूण मिठाच्या ह्याला टाकणार आहे रशाला. तर कांदा पण घेतलाय भाजून, 2 कांदे घेतले छोटे छोटे, आणि बाजरीचं पीठ थोडंसं भाजून घेतलंय. भात पण करून तयार आहे माझा. आता मी सामानाची पेस्ट करणार आहे, आणि भाकरी माझ्या करून तयार आहे बघा. किती दोनदा तीनदा खोडलेली केस आता कुठं जमले. काढा अजून चांगले छान आलं. छान छान आलं. काढा भाजी टाकते फोडण्याला, मग दाखव परत. ते माहिती एक रील आपण बनवली होती. याला मला सुद्धा येत नाही असं काढा. छान काढलंय. इथं घेतलाय घरगुती काळा मसाला बघा. मस्त असा आयसात काळा मसाला. चुलीवरचा हळद घेतली थोडी, आणि मटण मसाला घेतला. बाकी कुठलंच पावडर नाही. मसाल्याची पेस्ट करून घेतली. उकड पण शिजून तयार आहे बघा. तेल ठेवलंय तापायला. तर इथं बघा, इथं मिठाचा रस्सा काढायचा थोडा, आणि आपल्याला सुक्की पण भाजी करायची मटणाची. गरमच आहे बघा रस्सा. आता तो पण उघडला, आणि सगळं सामान तुम्ही तळून घेतलंय मस्त असं. 5-10 मिनटं बारीक गॅसवरती वापरून घेतलंय. साठलं होतं त्या ढगावरती, मस्त असं सुगंध सुटलाय. जास्त सामान परतलं ना भाजी पण छान येते. दुर्गा मोबाईल घ्यायला टपली आहे, आणि ह्यातलं आता स्वच्छ करायचं म्हणून तुकडं काढायचं त्यातलं रवं, आणि रस्सा पण काढायचा आहे सगळ्यांसाठी, मुलांसाठी मिठाचा. भाजी पण करायची ह्यातलीच बघा. मी आता कशी खाणार आहे, पाणी मी थोडंच ओतणार आहे गरम करून. तर इथं सुक्क करून तयार आहे. तर मगाशी दाखवलेलं पेस्ट सगळं ह्यातली थोडी टाकली, आणि इकडं रस्सा उकळतोय बघा. मोबाईल दुर्गानं घेतला होता व्हिडिओ, काय घेताच आला नाही. मीठ टाकले थोडं वरनं सोयीनुसार, आणि ह्याच्यामध्ये कांदा टाकला चिरून तळून. वरनं कोथिंबीर टाकायची, धुतल्यामुळं कशी खराब दिसायला लागली, धुवून ठेवली. तर कोणाकोणाला आवडतं मटण बघा असं, कोणाला खावं वाटतं नक्कीच सांगा कमेंट करून. आणि आपला रस्सा पण येतात करून तयारी. वरनं कोथिंबीर चिरून टाकली. आता जेवण करायला ताटं तयार करायचे, तर ताटं करून घेते पहिल्यांदा. भरपूर जण आहेत जेवण करायला, पण बाकीची मुलं तर वेगळीच. चला, तुम्ही तर बघितलंच कशी भाजी केली कशी नाही ते. तर रात्री मला झोपायला लय उशीर झाला. आता परत व्हिडिओ नाही घेतला, काय नाही. भांडी घासाय अर्धा 1 तास गेला. एवढी भांडी पडली होती. अहो मी पैसे दिवाणच्या खाली टाकलं. टाकू दे, जाऊ दे तिकडं. मग झोपायला जवळजवळ मला 1 वाजली बघा, 1-1:30. मग भांडी घासून झाल्यानंतर थोडी छोटे छोटे काय कामं होती ती थोडीशी केली. अर्जंट होती ती कामं, मग ती पण केली. आणि मग आता बघा, आज सकाळी, आज शनिवार, माझ्या पण दोघांची पण शाळा बुडाली. मला जागच आली ना. बस आलं मी धडपडून एका दिवशी उशीर झाला उठते, पण ते पण मला आवाज पण आला नाही गाडीचा. काका वाजून गेले बघा, हॉर्न वाजून काय म्हणतात मला नाही येत म्हणायचं, जाऊ द्या. तरी पण जाग आली नाही, आणि अलाराम पण वाजला नाही. कसं काय माहिती. एवढी झोपली होती. राधूने मला उठवलं. तिला 7:30 वाजता जागा आली, ती पण उठली नाही. कसं काय, ती पण कंटाळी होती, त्याची छाती दुखते म्हणून. मग उठले धडपडून. पारसं बिरसं काढायचं ठेवलं. भाऊजींना जायचं होतं बघा, माधव भाऊजींना. मग ते कोमलताईंकडे जायचं होतं. मग त्यांना नाश्ताही केला पोह्याचाही, पण त्यांनी काय खाल्ला नाही, चहा पिऊनच गेले. मग परत बाकीचं आवरलं. आंघोळी झाल्यानंतर बघा, आणि पोरांची शाळा तर बुडाली माझ्याकडून. राधूने तरी पण आवरलं होतं जाण्यासाठी बघा, पण काय झालं, तिचं परत अजून चमका निघायला लागल्या छातीत. तिनं आवरलं पटापटा. 8 वाजता ह्यांनी सोडव्या पण चाललं होतं. म्हणलं राहू द्या मग त्यापेक्षा. दुर्गा इकडे बाळा, मी म्हणते बटन चालूच या, बंद या. आणि काल भाऊजींनी खायला तर एवढं मोठं आणलंय. मी म्हणलं कशाला एवढं मोठं खायला आणायचं, तुम्हाला दाखवते काय काय आणलंय ते. तर आता माधव भाऊजी पण तिकडे गेल्यात, आणि तसंच तिकडं परत जायच्यात कुठंतरी. तर संध्याकाळी येतो म्हणलं. तर आता मला मसाला भाजायचा आहे. अजून 2-4 भांडी आहेत घासायची, आणि थोडी भाजी करायची बघा. पोरं तर घरीच आहेत.
काल भाऊजींनी केळी आणली होती, चक्कू पण आणलं होतं आणि द्राक्ष पण आणली होती बघा. इथं मी ठेवलंय खाली कडाप्याखाली, त्याच्यामुळे काय नीट दिसाना. भरपूर खायला आणलं होतं. कलिंगड मोठे मोठे 2 आणली होती, फ्रीजमध्ये इथं ठेवलंय कलिंगड. एवढंच अजून एक होतं, काल खाल्लं 5 वाजता. ह्यांनी दही आणलंय रात्री बघा. भाऊजींना लय आवडतं, ह्यांना पण आवडतं. सोडायचं राहिलंय भांड्यामध्ये. आणि हे गावरान दही त्यांनी पहिल्यांदा विकतचं साधं दही आणलं होतं, परत ते गावरान दही आणलं होतं बघा. त्याचं ते काय म्हणतात त्याला, मला नाव येईना, म्हणजे तोंडापुढं आहे पण मला बोलता येईना. आठवती लय वेळ झालं पण मला काय कळना. ते दही घेतलं ग्लास भरून आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली मापानुसार, चवीनुसार, आणि ते मिक्सरला फिरून भाऊजींना परत प्यायला दिलं. तर तुम्ही कमेंट करून सांगा. काय कळना, मी पण पिले होते बाहेर गेल्या, ह्यांनी मला पाजलं होतं पण मला काय नाव येईना. ते पण केलं, परत त्यांना दिलं. मग सगळी झोपली आणि मी परत भांडी घासत होते. ह्यांनी जागलं, मला किचनमध्ये लई भीती वाटत होती. ह्यांनी मोबाईल बघत होतं. जवळजवळ 12:30 वाजल्या होत्या मला भांडी 12 वाजल्या होत्या सगळं आवरूस तर. किचन 12:30 झाल्या त्या. मग ह्यांनी जागलं होतं म्हणून मी सगळं आवरूनच झोपले होते. भांडे भरपूर होते आणि वशाट्याचे भांडे ठेवायला वास पण येते ना किचनमध्ये घरात, त्याच्यामुळे ठेवू वाटत नाही. अशी रविवारी उशीर झाला ठेवते मी कधी कधी संध्याकाळची. तर असू द्या बघा. तर मला लय कसं तरी होतंय, पोरांची शाळा बुडाली माझ्यामुळं. धडपडून आवरून पण झालं, आवरलं होतं पोरांचं, पण परत ती पण नाही गेली शाळेत. म्हणलं राहू दे, फोन करून सांगते, तिला हॉस्पिटलला न्यायचं आहे त्याच्यामुळं. आणि ह्यांनी एकदा बाहेर गेलं की घरी येत नाहीत बघा. मग त्याच्यामुळे म्हणलं तो आंघोळ कर पटकन आवर आणि सकाळच्या पारी आपण हॉस्पिटलला जाऊ. तरी पण त्यातनं ह्यांनी गेलंच बाहेर. आलं एक जण जोडीदार, आलं बोललं गेलं निघून. हिला म्हणलं आंघोळ कर, हिला घातलं बाथरूममध्ये आंघोळीला आणि ह्यांनी बाहेर गेलं. तर आता फोन करून ह्यांना बोलवून घ्यावं लागेल. तर चला मी आता कपडे धुते आणि संध्याकाळी पण एवढं सामान भाजूने झाला, मसाला पॅकिंग करायचा. संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच करणार आहे आणि संध्याकाळी मी अजून काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा. ह्यांनी आळूची पानं पण आणल्यात आणि अजून थोडं वेगळं काहीतरी करणार आहे, दाखवते संध्याकाळी. पण मला व्हिडिओज घेणं होत नाही, कणकणी असते अंगामध्ये, त्याच्यामुळं काय सुधारतच नाही बघा. स्टँड आहे, कुठं गेलं तो का तिथं ठेवलं आहे, दिसलं का तुम्हाला, दाखवते थांबा. तो का त्या फुलाच्या कुंडीपाशी आहे, त्याची नेहमी सिस्टीमच लावली नाही, त्याच्यामुळं ते काय हातातच घ्यावं लागतंय त्याला. पण आता ती सिस्टीम लावली ना, मोबाईल असं त्याला अडकून ठेवला तरी होतं, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं घेता तरी येतं. काय दुर्गा, कोणाला बोलते वरती? हा मग अशी किती वारं सुटलं होतं ग दुर्गा? आपल्या घरात किती माती आलती ग? किती आली होती माती? एवढी आलती ना? थोडी वेळ किती आलती, दाना ओढत होतं की. तर आता मग अशी लय वारं सुटलं होतं बघा 6 वाजता. अर्धा 1 तास झालं, सगळी घरादारात माती ती उडत होती. असं बाहेर पण बघा येत नव्हतं, सगळी माती उडत होती, वारं सुटलं होतं. होय राधो, हवा किती मस्त लागते. काय चाललंय काय माहिती, ह्यांचा कसला खेळ चाललाय.